प्रमाणपत्र रद्द झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. येळकोट येळकोट जय मला. येळकोट येळकोट जय मला. अरे ह्या झिरवळचं करायचं काय? खाली मुंडकं वर काय. की किल्लारे कुटुंबियाचं औरंगाबादचं जे सर्टिफिकेट दिलेले आहेत ते रद्द झाले पाहिजे. ते रद्द उद्या परवा आश्वासन देऊनही झाले नाही तर वेगळी भूमिका घेतली जाईल. आणि शासनाने सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही 10 तारखेपर्यंत तुमचं आरक्षण लागू करू. जर शासनाने ते आरक्षण लागू केलं नाही, अंमलबजावणी केली नाही तर म्हणजे त्यांच्यावर येणाऱ्या इलेक्शनमध्ये किंवा निवडणुकीमध्ये त्यासाठी बसले आहात आपण. आम्ही गेली 60 वर्षापासून जे चारही जे राज्यकर्ते या ठिकाणी आले त्यांनी आमचं धनगरांचं जे ST सर्टिफिकेट जे रोखलेलं आहे. आणि गेली आता औरंगाबादमध्ये शासनाने पत्र देऊनही तिथल्या ज्या मॅडम आहेत ते आमचं तिथल्या खिल्लारी कुटुंबियाचं धनगड या नावाचं जे सर्टिफिकेट दिलेलं आहे तर ते ढकलाढकली करत आहेत. त्यांनी ते तात्काळ रद्द करावा अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे. का सरकारने फक्त आम्हाला दिशाभूल करण्यासाठी हे पत्र काढून त्या मॅडमला वेळोवेळी त्या आमचे ज्यावेळेस प्रतिनिधी जातात त्यावेळेस त्या तिथून सुट्टीवर जातात. तरी शासनाला आमची एक विनंती आहे की त्यांनी जर तात्काळ हे रद्द नाही केलं तर येणाऱ्या विधानसभेमध्ये धनगर समाज पूर्ण त्यांच्यावर याची नाराजी म्हणून त्यांच्यापासून दूर जायल्याशिवाय राहणार नाही. या पुढची रणनीती काय राहणार आता? याच्या पुढची रणनीती त्यांनी जर आम्हाला सर्टिफिकेट धनगर सर्टिफिकेट नाही दिलं तर धनगर समाज त्यांना मताच्या स्वरूपातून त्यांना दाखवून देईल की बाबा धनगर समाज किती प्रमाणात त्यांच्यावर नाराज आहे. याचा परिणाम या भाजप सरकारला नक्कीच भोगायला लागेल.